आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, तुम्ही याला इथे राहायला देऊ शकत नाही. हे आपल्या हॉस्टेलच्या नियमांबाहेर आहे. हो मॅडम. नाही बोला ना, बरोबर आहे ना. हो. मग झालं सगळ्यांचं बोलून. आता माझं ऐक. तुम्हाला कोणी सांगितलं की मणी इथे राहायला आलाय म्हणून? मग तो काम मागायला आलेला आहे आपल्याकडे. काय? बऱ्याच दिवसापासून मी सुद्धा विचार करत होते की आपल्या हॉस्टेलला एका चांगल्या सुपरवायझरची गरज आहे. म्हणजे छोट्या मोठ्या कामासाठी माणसांना बोलवून आणा, त्यांच्याकडनं काम करून घ्या, हे सगळं थोडंसं त्रासदायकच होतं. आणि मणीला काम करायचंच आहे तर मग आपल्यालाही एक चांगला विश्वासू सुपरवायझर मिळेल ना. म्हणून मी म्हटलं की एक मिनिट मॅडम, एक मिनिट. मला या सगळ्याचा काही अर्थ कळत नाहीये. हा मणी इथे जॉब करायला आलाय, राहणार नाहीये. अहो, मणी असा कोणता जॉब का करेल? म्हणजे त्याची चांगली पक्की नोकरी आहे ना ऑलरेडी. मग शिखा, वेळ काय कोणावर सांगून येते का? परिस्थिती बदलत असते. आता सध्या त्याला कामाची गरज आहे आणि आपल्याला एक विश्वासू सुपरवायझरची गरज आहे. म्हणून मी ठरवलंय की मणी आपल्याकडे सुपरवायझरचं काम करणार. मणी, तुला हे जॉब प्रोफाईल ओके आहे ना? हो, चालेल. मला मी प्रामाणिकपणे काम करेन. आता हे काम करायला तुला इथे राहावं लागणार ना? हा, तू आमच्या वॉचमॅनच्या रूम मध्ये राहू शकतोस. हा, चालेल. मॅडम, सॉरी, पण आपण पेमेंट बद्दल नाही बोललो. हा, हो. म्हणजे आम्ही आधी जे आमच्याकडे होते ना त्यांना आम्ही 9,000 रुपये देत होते. तुला मी 10,000 रुपये देऊ शकते, ह्याच्यापेक्षा जास्त नाही देऊ शकणार. म्हणजे बघ, आता तुला जमत असेल तर. 10,000 खूप कमी आहे, पण आता तुम्ही माझी राहायची सोय करताय, सो चालेल मला 10,000. ठरलं तर मग मणी आजपासून आपल्या हॉस्टेलचा नवीन सुपरवायझर. ही आमच्या वॉचमॅन मनोजची खोली आहे. आय एम सॉरी, पण तुला इथे जरा ऍडजस्ट करावं लागेल. चालेल ना? नाही मॅडम, मनोज ना, हा, त्याचं मला चांगलं जमतं. माहितीये मला, प्रत्येक वेळी त्यांनी तुला हॉस्टेलच्या बाहेर काढलंय. नाही पण मॅडम, डोंट वरी, नका काळजी करू, मी राहीन इथे. आणि असं एकट्या माणसाला राहायला किती जागा लागते? पाठ टेकवण्यापुरती जागा मिळाली पुरेशी आहे. आणि हो, कामाची तक्रार येता कामा नाही. तुला या मुली माहिती ना किती डेंजरस आहेत त्या? हो, बघितलं ना मी. पण निश्चिंत राहा, माझी काही कंप्लेंट येणार नाही. हा मनी 24/7 अवेलेबल असेल. हो मॅडम, आणि मनी सरांचं काम म्हणजे परफेक्ट असतं. तुम्ही नका काळजी करू, ते करतील मॅनेज. माहितीये का मला, खरं सांगू तर मला खूप ऑकवर्ड वाटते. मी तुझ्यासारखा शिकलेला मुलगा, एवढ्या मोठ्या हुद्द्यावर, एवढं जबाबदारीने सगळं काम सांभाळायचं तू, आणि इथे सुपरवायझरचा जॉब म्हणजे खरं तर मलाच अवघडल्यासारखं वाटतं हे बोलताना. मॅडम, असं काही नाहीये. कुठलंच काम हलक्या किंवा भारी दर्जाचं नसतं, किंवा छोटं किंवा मोठंही नसतं. आपण बघतो ना आजूबाजूला बरेच अशी माणसं आहेत ज्यांनी छोट्यापासून सुरुवात केली ना आज मोठ्या हुद्द्यावर जाऊन बसले. मी पण उद्या मोठ्या हुद्द्यावर जाऊन बसलो ना, माझ्या मुलाखतीत मी हेच सांगेन की माझ्या आयुष्यातल्या कारकिर्दीची सुरुवात या हॉस्टेलमध्ये हरकामे सुपरवायझर म्हणून झाली. प्लीज 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 असे शब्द वापरून उगाच लाजवू नकोस आणखी. सॉरी. सो मणी द सुपरवायझर
आपल्या सेवेत हजर आहे. मला माझं पहिलं काम सांगा. पहिली ऑर्डर. ऑर्डर मनी सर, माझ्याकडून एक ऑर्डर आहे. परत? आता काय खायचंय? मला काही खावंसं नाही वाटत आहे. इकडनं ऑर्डर येते. माहितीये काय? मनी सर, तुम्ही ना मस्तपैकी खीर करा. खीर? हा, बदाम बिदाम घालून माझी आई करायची तशी. उत्तम. म्हणजे मॅडम, अनायसे यांनी खीर खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माझाही कामाचा पहिला दिवस आहे, तर कामाची सुरुवात मी गोडापासूनच करतो ना. हा, पण स्वानंदी, तुमची आई बनवते तशी मी खीर नाही बनवू शकत, पण मी बऱ्यापैकी चांगली खीर बनवतो. आणि खीर बनवण्याच्या निमित्ताने इतरांचंही मन जिंकता आलं तर आनंदच आहे ना. डन. तू फ्रेश हो आणि तू माझ्यावर चल. त्याला सगळं सामान काढून दे. बरंच काय ते मला कोणी सांगणार आहे का? हो मॅडम, तो मणी आज काहीतरी स्वीट डिश बनवणार आहे. आज या गर्ल्स हॉस्टेलमध्ये पहिल्यांदाच डेझर्ट ट्रीट मिळणार आहे. हो ना. अगं मगाशी मी पाण्याची बॉटल भरायला गेले ना, तेव्हा मस्त आटीव दुधाचा सुगंध येत होता. आज नक्कीच बासुंदी असणार आहे. चला, तो मणी आल्यापासून आपल्याला काहीतरी फायदा होतोय. गोडधोड तरी खायला मिळतंय. अरे वेलकम वेलकम पांढरी पाय. अगं प्रेमाने बोलले मी. बाय द वे, सगळ्यांनी ऐका, आपल्या कार्तिकीचं पायगुण किती छान आहे ना. म्हणजे ती हॉस्टेलमध्ये पहिल्यांदाच आली आहे आणि आपल्या सगळ्यांना डेझर्ट ट्रीट मिळतीये. अगं उभ्या का, बसा ना. कार्तिकी, अगं तू इथे बस ना आमच्या बरोबर. इकडे इकडे ये 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 ना ग, इथे इथे बस ना. अशी काय, ए सरक ग इथे. हो, जागा द्या तिला. बस बस. स्वानंदी, मणी कुठे आहे? आलो 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 आलो. टायमिंग आहे. सो मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. पेशे खिदमत आहे मणी स्पेशल खीर. एकदा खाल, खातच राहा. वा मणी, तुझं हे रूप पहिल्यांदाच पाहतीये. छान ऍप्रन वगैरे घालून सगळ्यांसाठी स्वीट डिश बनवतोस. क्या बात है. मणी, आपण खूप वर्ष एकत्र काम करतोय ना. तू फॅक्टरी मध्ये नाही बनवलंस रे असं काही? इथे विमेन्स हॉस्टेल मध्ये आल्यानंतर चेहरा मोहराच बदललाय तुझा.